आपल्याला एवढंच सांगतोय की आता सोपल साहेब आणि आम्ही आता सोबत आहोत, एकत्र आहोत आणि वैराग नगरपंचायत दत्तक घ्यायचे. नगरपंचायत तर लगेच घेतो, कारण नगरपंचायत जी आहे या ठिकाणी ती नगरविकासकडे येते, बरोबर ना. आता नगरविकासासाठी तुम्हाला काय काय किती पैसे पाहिजे सांगा. मी आता तिकडं आचारसंहिता नाही आहे, तिकडं आचारसंहिता नाही. तुम्हाला सांगा, महत्वाची क्रमांकाप्रमाणे नावं सांगा, कामं सांगा, आणि ती कामं या ठिकाणी एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. तुम्ही काय काढले? नगराध्यक्षांनी दिलंय. हायमास, रस्ते, गटारी 20 कोटी, वैकुंठ स्मशानभूमी 5 कोटी, CCTV 2 कोटी, नगरपंचायत नवीन इमारत बांधकाम 7 कोटी. काय इमारत नाही आहे, मग बसता कुठं? ग्राम, अरे कारभार कुठं करता? मग तुम्हाला पहिलं हे काम केलं पाहिजे. नगरपंचायतची चांगली इमारत बांधली पाहिजे, तात्काळ ती बांधली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे 34 कोटी रुपये जे आता तुम्ही मला निवेदन दिलेलं आहे, याचा पहिला टप्पा तुम्हाला उद्याच्या उद्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. नो रिजन, ऑन द स्पॉट डिसिजन. अरे करतो, बघतो, पाहतो वाला धंदा नाही आपल्याकडे. एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले. 450 कोटी, 70 ते 80 हजार लोकांचे जीव वाचवले. हे पैसे कोणाचे? हे जनतेचे पैसे आहेत, हे आमचे नाही. आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहोत, तुम्ही मालक आहात. कारण कुणाला बसवायचं, कुणाला वर उचलायचं आणि कुणाला आपटायचं ते तुम्ही ठरवता. त्यामुळे काही लोक मालक बनतात, पण मालक जनता आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून युवकांसाठी देखील ज्या योजना आहेत त्या केल्या पाहिजे. इथे येताना मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिवा रोड पुतळा पाहिला, त्याचं सुशोभीकरण करायला पाहिजे ना, ताबडतोब करा. त्याला ते तुमच्या नगरपंचायतमध्ये येते, मग लगेच ते चांगलं पुण्याचं काम करा. शिवाजी महाराज आपला आदर्श आहे, हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. ताबडतोब त्याला जे काही स्मारकाला लागतंय सुशोभीकरणाला किती पैसे लागतात? तुम्हाला ताबडतोब सुशोभीकरणासाठी स्मारकाच्या ताबडतोब जे लागणार आहेत 5 कोटी लागतील, जेवढे काय लागतील ते ताबडतोब दिले जातील. आणि त्याची ऑर्डर पण आता मी तुम्हाला सांगतो, तिकडे आचारसंहिता नाही आहे. मी मुंबईत पोचायच्या अगोदर तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचा ऑर्डर येईल. पैसे कुठून आणणार? हे का पैसे? अरे हे पैसे का आपल्या मालकीचे नाहीत, हे जनतेचे पैसे आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदे जेव्हा जातो जिकडं तिकडं सभेत तर लोक असतातच, पण रस्त्याच्या दुतर्फा, बिल्डिंगमध्ये, गच्चीवर, घरामध्ये, सगळीकडे दारावर या माझ्या लाडक्या बहिणी भाऊ उभे असतात, वाट पाहत असतात आशीर्वाद द्यायला. हीच माझी कमाई आहे, हीच माझी पुण्याई आहे. मला काय मिळालं पेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय मिळालं हे बघा. किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे बघा. माझ्या लाडक्या बहिणींना, भावांना मी एकच सांगतो, निवडणुका आहेत, सगळे लोक येतील, हे करू ते करू, अमकं करू तमकं करू, पण तुम्हाला मी सांगतो, जे तुमच्या लाडक्या भावानी जी ओवाळणी सुरू केली ती ओवाळणी निवडणुकीपुरती नाही, दसरा दिवाळी पुरती, भाऊबीजे पुरती नाही, तर दर महिन्याला मिळणारी ती ओवाळणी आहे, ती कधीही बंद होणार नाही. परत एकदा मी सांगतो,
आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन की दिलीप सोपल साहेब, आता हे सगळं करतोय आपण, विकासाला जे काय पैसे लागतील ते आपण देऊ. मी माझ्या विभागाचे जे आहेत पैसे ते ताबडतोब तुम्हाला देतो. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण भाग आहे, आपल्या मनरेगाच्या माध्यमातून पानंद रस्ते असतील, सिमेंटचे रस्ते असतील, पाणी पुरवठा योजना आहे, गुरांचा गोठा आहे, विहिरी आहेत, या सगळ्याला पैसे तात्काळ आपला भरत शेठ गोगावलेचं खातं आपल्याकडे आहे, ताबडतोब तुम्हाला पैसे मिळतील. चिंता करायची नाही. खातं कोणाचंही असलं तरी सुद्धा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मी आहे, त्यामुळे नो टेन्शन, टेन्शन देणे का लेणे का नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काम करा, लोकांचा विकास करूया, लोकांना मूलभूत सोयी सुविधा देऊया. आणि या भागामध्ये सगळ्यांना जे दिलीप सोपल एवढे वर्ष इथं काम करतायत, या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहा. यावेळेस किती 7 वेळा निवडून आले, आता 8व्यांदा निवडून येतील, 8व्यांदा निवडून येतील, 100% येणार. आणि मागच्या वेळेस काय झालेली चूक ती दुरुस्त करू आपण, बरोबर आहे ना, पक्की दुरुस्त करू. आणि दिलीप सोपल साहेबांचा देखील मान सन्मान आदर सन्मान राखला जाईल. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो सगळ्यांना. संत्र्याचा कारखाना, ओके, संतनाथ साखर कारखाना आपला, काय अडचण आहे, तुम्ही या ना, आलं केलं का चालू. अरे बाबा, मी जे बोलतोय, पत्रकार सगळे मित्र इकडे उभे आहेत, मी जे बोललोय ते एक एक शब्द टिपून ठेवा. जे बोललोय ते करणार, करणार म्हणजे करणार. मी कधी खोटं आश्वासन देत नाही. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. हा माझा स्वभाव आहे. अरे बाबा, या छोट्या कार्यकर्त्याकडे 50 लोक